राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विरोधात मोहीम राबवण्यात येत असून मंगळवारी तारीख 3 जानेवारी भरारी पथकाने उदनवाडी तालुका सांगोला येथे एका मालवाहतूक टेम्पोमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूच्या 180 पेट्या जप्त केल्या आहेत. सविस्तर वृत्त असे की अवैध व बनावट दारूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत असून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने निरीक्षक सुनील कदम यांनी त्यांच्या स्टाफसह 3 जानेवारी मंगळवारी सांगोला मिरज रोडवरील उदनवाडी गावच्या हद्दीत सापळा रचून एका टाटा कंपनीच्या इन्स्ट्रा V3 क्रमांक MH42 BF 0467 या मालवाहतूक टेम्पोमधून गोवा बनावटीचे एड्रियल व्हिस्की विदेशी दारूच्या 750 मिली क्षमतेच्या 2160 सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात 10,80,000 किमतीची दारू जप्त केली. आरोपी सतीश भानुदास सूर्यवंशी वय 32 वर्षे राहणार कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार फरार आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण विभागीय उप आयुक्त यांनी पार पाडली.